नमस्कार. सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पीक विमा याबद्दल या व्हिडिओत पाहणार आहोत. बोगस पीक विमा भरल्याचा अंदाज शासनाला आला आहे, त्यामुळे शासनाने बोगस पीक विम्याच्या अर्जाची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत असं आढळून आलं आहे की काही ठिकाणी पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पीक विमा भरला होता. काही ठिकाणी लोकांनी शासनाच्या जमिनीवर पीक विमा काढला होता, तर काही ठिकाणी दुसऱ्याच्या शेतीवर त्या शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय लोक पीक विमा काढत होते. तर काही ठिकाणी तर हद्दच झाली. मंदिर मस्जिदच्या जाग्यावर सुद्धा पीक विमा काढल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं आहे. काही ठिकाणी तर नगर परिषद नगरपालिकाच्या जमिनीवर सुद्धा पीक विमा काढल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या संदर्भात तपासणी केली असता खरीप हंगामामध्ये जे एकूण अर्ज होते जवळपास 2,11,00,000 पैकी 3,33,000 अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी प्रति हेक्टरी 1 रुपया भरावा लागत होता. राहिलेली रक्कम ही अंदाजे 12,000 रुपये ही रक्कम शासनामार्फत भरली जात होती. पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी CSC चालकाला पीक विमा कंपन्याकडून प्रति हेक्टरी 40 रुपये दिले जातात. त्यामुळे यात जास्त प्रमाणात शेतकरी असल्याचं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आपल्या राज्यात अंदाजे 7 कोटी हे शेतकरी आहेत. त्यापैकी 2,33,00,000 लोकांच्या नावावर 7/12 असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी लोक पीक विम्यात भाग घेतात. आता या 2,33,00,000 पैकी 3,33,000 लोक बोगस असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे त्यांनी या लोकांचे अर्ज बाद केले आहे. CSC केंद्रावरून मोठ्या प्रमाणात बनावट पीक विमा अर्ज भरले जात होते. या बनावट पीक विम्यामुळे पीक विमा कंपन्याला देखील फायदा होतो असा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागाने निवडक जिल्ह्यात तपासणी सुरू केली आहे. 2024-25 साठी पीक विम्यासाठी 2,11,00,000 एवढे अर्ज आले होते. त्यापैकी 3,33,000 एवढे अर्ज बोगस असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनाने हे 3,33,000 अर्ज हे रद्द केले आहे. CSC सेंटरवाले शेतकऱ्यांच्या परस्पर पीक विमा भरतात असे प्रकार राज्याच्या अनेक भागात होत आहेत. एक प्रस्ताव दाखल केल्यानंतर CSC चालकाला 40 रुपये भेटतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या नावावर परस्पर पीक विमा भरल्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्याच्या परस्पर इतर लोक विमा भरल्याची बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आली आहे. राज्य शासनाने ही गोष्ट केंद्र सरकारला देखील सांगितली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पीक विम्याचा अर्ज भरताना शेतकऱ्यांच्या मोबाईलवर OTP पाठवण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. त्यामुळे OTP दिल्याशिवाय विमा अर्ज भरता येणार नाही. धन्यवाद.